महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। वळूया पुढील बातमीकडे। पवईच्या हिरानंदानी परिसरातील लेक होम इमारतीमध्ये आग लागली असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अडकलेल्यांना वाचवण्यासाठी धावलेल्या तौसिफ शेख या तरुणाने स्वतःचा जीव गमावला आहे। एकट्या कमावत्या मुलाच्या अकाली जाण्याने शेख कुटुंबाचा आधारच हरपला आहे। लेक होमच्या मागे असलेल्या मनुभाई शेठ चाळीत राहणाऱ्या तौसिफने आग लागल्याचं पाहताच मदतीसाठी धाव घेतली। 5 ते 6 जणांना त्याने 2 वेळा आत जाऊन इमारतीतून सुखरूप बाहेरही काढले। आग वाढत गेली तसा तौफिक अस्वस्थ झाला होता। आत अडकलेल्यांना वाचवायचे या उद्देशाने तो तिसऱ्यांदा इमारतीत शिरला, पण यावेळी तोच आगीत अडकला। अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली तेव्हा तौसिफलाच मृत्यूने घेरल्याचं वसीफ मुल्ला या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं। तौसिफ उदरनिर्वाह भागवण्यासाठी झोपडपट्टी भागात घरांच्या बांधकामाची लहान लहान कंत्राटी कामे घ्यायचा। त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर या घराची भिस्त होती। त्याला 3 मुले आहेत। वडील बेस्ट मधून चालक म्हणून निवृत्त झालेले, आजारी आई तर पत्नी गृहिणी असल्याने संपूर्ण परिवाराची जबाबदारी तौसिफवरच होती। तौसिफचा मृतदेह दफनविधीसाठी तो लवकर मिळावा असा आग्रह होता, मात्र शवविच्छेदन घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये होणार असल्यानं मृतदेह लवकर देता येणार नसल्याचं सांगण्यात आल्यानं तौसिफच्या नातेवाईकांनी सरकारी यंत्रणांच्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त केली। वयाची 70 पार केली की माणूस निकामी ठरतो। अशा निकामी माणसांच्या साथीला घरातील एक कोपरा उभा राहतो, परंतु असा कोपरा नेहमीच सर्वांकडून दुर्लक्षित होतो। त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळी दिवाणखान्यात मानाच्या आराम खुर्चीत झुलण्याचं स्वप्न भंगत आणि अडगळीतील सामानाचा जीव वृद्धांच्या वाट्याला येतं। म्हणून अशा ज्येष्ठांना सन्मान मिळवून देण्याचं काम सांगली जिल्ह्यातील रेणावी येथील अमृतवेल फाउंडेशनने केलं आहे। गावातील 75 पार केलेल्या 201 ज्येष्ठांना कपडे, फेटा, साडी देऊन सन्मान केलाय। प्रत्येकाला अभिमान वाटावा असा हा सन्मान सोहळा गावोगावी झाला पाहिजे। अशा सोहळ्यामुळे ज्येष्ठांविषयी आदर वाढतो आणि तो नव्या पिढीपर्यंत पोहोचतो। अमृत महोत्सवी गौरव होत असताना प्रत्येक ज्येष्ठांचा चेहरा आनंदाने फुलला होता। डौलदार फेट्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व रुबाबदार बनले होते। सुहासिनींनी सर्व ज्येष्ठांचे औक्षण करून त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला। असे समारंभ सर्व शहरात झाले तर खरंच वृद्धाश्रमाची गरज उरणार नाही। फाउंडेशनच्या वतीने समाजातील विविध स्तरातील विविध लोकांसाठी विविध उपक्रम राबवले जातात। रेणावी गावामध्ये जवळपास 200हून अधिक लोक 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत असे समजताच अमृतवेलने त्यांची 75वी साजरी करण्याचा निर्णय घेतला आणि सर्वच कार्यकर्त्यांनी उत्साहाने त्याची तयारी सुरू केली। गेली 1 महिना आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्वच 75 वर्ष पूर्ण झालेल्या लोकांना एकत्रित करून आम्ही आज 30 मे रोजी त्यांची सामूहिक 75वी साजरी केलेली आहे। अत्यंत उत्साहाने सर्व ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत, पण समाजामध्ये पाहतो बऱ्याचदा ज्येष्ठ नागरिकांना योग्य सन्मान मिळत नाही, तर त्यांचं एक कौतुक व्हावं, समाजामध्ये त्यांना एक चांगला सन्मान व्हावा अशा उद्देशानं अमृतवेल फाउंडेशनच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। सर्व 201 ज्येष्ठ नागरिकांना आज आपण 75च्या निमित्तानं सन्मानित केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम पहिल्यांदाच राबवला गेला असेल। रेणावी गावाने जलसंधारणात पहिला उपक्रम राबवला, त्याबरोबरीने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्याचा सुद्धा हा पहिला उपक्रम राबवलेला आहे आणि त्या उपक्रमाला गावातील लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। मी या परिसरातील सर्व तरुण कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो की या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याचबरोबरीने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी जे काम केलं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो। बातमी आहे अहमदनगर येथून। अहमदनगर श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावात 25 मे रोजी डॉक्टर राम पाचपुते यांच्या घरावर पडलेल्या सशस्त्र दरोड्यासह 10 दिवस उलटले तरीही पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागले नसल्याने काष्टी ग्रामस्थ पोलीस प्रशासनाविरोधात अधिक आक्रमक झाले असून दरोडेखोरांच्या अटकेसाठी पोलिसांना 10 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे। तसेच या दरोडेखोरांना अटक न केल्यास काष्टी ग्रामस्थ कायदा हातात घेतील असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे। 25 मे रोजी काष्टीत पोलीस चौकी शेजारी सशस्त्र दरोडा पडला होता।
या डॉक्टर राम पाचपुते आणि मालती पाचपुते जखमी होऊन सुमारे 10 लाखाचा ऐवज लंपास झाला। दरोडेखोरांच्या तपासासाठी मागील शनिवारी काष्टी बंद ठेवून रास्ता रोको करण्यात आला। दरम्यानच्या काळात पालकमंत्री राम शिंदे यांनी भेट देऊन तपासाची सूत्रे अप्पर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे दिली। शनिवारी रास्ता रोको आणि गाव बंद ठेवून 8 दिवस उलटले, मात्र पोलिसांना दरोडेखोरांच्या मुसक्या आवळता आल्या नसल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या विरोधात आज काष्टी ग्रामस्थांनी गावातील भैरवनाथ मंदिरात चक्री उपोषण करण्यास सुरुवात केली। सकाळी सुरू झालेल्या या उपोषणात माजी मंत्री बबनराव पाचपुते, कैलास पाचपुते, भगवानराव पाचपुते यांच्यासह काष्टी ग्रामस्थ सहभागी झाले। दरम्यान पोलिसांनी दरोड्यातील मुख्य सूत्रधार आणि त्यांचे साथीदार शोधून काढण्यासाठी ग्रामस्थांकडे पुन्हा वेळ मागितल्याने ग्रामस्थांनी पोलिसांना 10 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून या 10 दिवसात दरोडेखोरांना जेरबंद न केल्यास आम्ही कायदा हातात घेऊ असा इशारा दिला आहे। खूप आमचे आर्म लायसन्स गुंतलेली आहेत आणि एसपी आणि कलेक्टर या दोघांना बसून या तालुक्याचं स्वरूप काय, लोक सगळे रानात राहणार आहेत, त्याच्यामुळे कोणी घाबरलेलं नाही पण अस्वस्थ आहे। काय होऊ शकतं, कोणावर आपल्यावर येऊ शकतं, त्या सगळ्याचा परिणाम होतो। म्हणून मलाही काही उपोषणाची खूप मोठी हौस आहे, पण उपोषण करायची खूप सवय आहे आणि खूप वेळेस उपोषण झालेत। आपलं 72 तास आपण पाण्यासाठी नगरला उपोषण केलं होतं, कॉलेजला एकदा 9 दिवस उपोषण झाले। उपोषणाची उलट तब्येतीला चांगलीच गोष्ट आहे उपोषणाची, ते करण्यापेक्षा गावाला भेटील जाण्यापेक्षा पोलीसला भेटील जाण्यापेक्षा यामध्ये लवकर व्हावं। आणि काष्टी सोसायटीने निर्णय घेतला तसा ग्रामपंचायतने आता ते आपली मुलं काठी, बॅटरी आणि डिझेल याचं 100, 200, 500 पर्यंत आपण तयारी करू। आपणही तयारी केली पाहिजे ज्यावेळेस पोलिसांवर आपण अवलंबून राहतो। हा विषय सोडलेला नाही, पण गांभीर्य त्याचं यावं म्हणून उपोषणाला आपण बसलो। उपोषण आजचं काय आम्ही संपवता असं नाही, फक्त स्थगित करतो। परत काय करायचं, आंदोलन काय करायचं, 10-12 दिवसामध्ये परत ग्रामसभा घेऊ। हा विषय वाढत चाललेला आहे, तो विषय कसा संपेल, गावातल्या लोकांनी पुढाकार घेऊन, तरुणांनी पुढाकार घेऊन, पोलिसांच्या सहकार्याने संपेल असं काम करतो। राहुरी येथे पहाटे वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचा जोरदार अपघात झालाय। या अपघातामुळे वाहतुकीस मोठा अडथळा आला होता। या अपघाती ठिकाणी पोलीस मात्र तब्बल 7-8 तासाने पोहोचले। राहुरी येथे आज सकाळी पहाटे वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचा SR हॉटेल समोर अपघात झाला। हा वाळू वाहतूक करणारा डंपर राहुरी कारखान्याकडून राहुरीच्या दिशेने जात होता। हा अपघात किती भीषण झाला असेल हे अपघाताचे दृश्य बघितल्यावरच कळते। संबंधित अपघातातील डंपरमधील ऑइल रस्त्यावर पसरल्याने अनेक दुचाकीचे अपघात होत होते। अपघात झाल्यानंतर राहुरी पोलीस घटनास्थळी तब्बल 7 ते 8 तास उशिरा आले। या घटनेबद्दल विचारले असता पोलिसांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली। दरम्यान पोलिसांचे संबंधित डंपर मालकाशी कुठल्या प्रकारचे संबंध आहेत याबाबत नागरिकांमधून उलटसुलट चर्चा सुरू आहे। हा डंपर नेमका कुणाच्या मालकीचा आहे? ही वाळू वैध पद्धतीने चालू होती की अवैध पद्धतीने, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होतात। घटनास्थळी उशिरा पोहोचलेल्या राहुरी पोलिसांना नगर मनमाड राज्य महामार्गावर अक्षरशः धुवावा लागला। त्यासाठी राहुरी पोलिसांनी पालिकेचा बंब बोलावला होता। शहरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी लागली। पाऊस येणार, लवकर येणार, उशिरा येणार अशी अनेक भाकिते वेधशाळेने वर्तवली। असं असलं तरी या सर्व शक्यतांवर पाणी फिरवत मान्सूनने 7 जूनच्या मुहूर्तावर पिंपरी चिंचवडसह लोणावळा परिसरात जोरदार हजेरी लावली। पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या बळीराजाला सुखद धक्का दिलाय। पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावली। त्यामुळे वातावरणात गारवा होऊन घामाघूम झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। काल दुपारपर्यंत उन्हाचे चटके नागरिकांना सहन करावे लागत होते, मात्र दुपारी 12 वाजल्यापासून नैसर्गिक घडामोडींमध्ये कमालीचा बदल झाला। आकाशात ढगांचा गडगडाट होऊ लागला आणि त्यापाठोपाठ पावसाला सुरुवात झाली आणि दमदार पावसाने हजेरी लावली। मेघ गर्जनेसह पाऊस कोसळू लागल्याने सर्वांची धांदल उडाली। अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली। विशेषतः फुटपाथवरील दुकानदारांची धावपळ झाली। पावसामुळे अनेकांना आडोसा शोधावा लागला।
तुर्तास वेळ झाली आहे इथे थांबण्याची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.